तापलंय, आंघोळ करून घे, तुला कामावर जायचंय ना, उशीर होतोय, उरक लवकर. संपलं औषध? एवढंच राहिले. बस झालं आता, हे बी संपतच आलंय. होतंय सगळं. लावतो आपण. चला झालं ना फॉरेस्ट? हा झालं की फॉरेस्ट. औषध पुरलं? हा पुरलं सगळं, आणि सगळं मापात झालं बा. बापू घरी आहे तर तुमचे पैसे घेऊन जावा. बरोबर. पुन्हा काय काम असलं तर सांगा मग. हा सांगतो तुम्हाला. हा चल. काकू वारीवर परसाद आणला काय? काके, अगं नानाच्या लग्नासाठी देवाकडे काय नवस बिवस बोलली का नाही तू? अरे बाबा, माझं पहिल्याच बायकोचं माझं कस तरी मिटत नव्हतं, ती कस तरी मिटावलंय मी, आणि परत त्याच वाटायला जाऊ काय मी? नाही, मला काय तसलं लग्न बिग्न काय करायचं नाही अजिबात. हे बघ, हे जर असलंच असतंय बघ, म्हणून ह्याच्यासाठी कुठं नवस बिवस काय बोलत नसते मी. पण मी पांडुरंगाला एक नवस बोलून आली तुमच्या दोघांसाठी. म्हणलं पांडुरंगा, माझ्या लेकाला 8 वर्ष झालं लग्न होऊन, त्याच्या घरात काय पाळणा आलं ना, त्याच्या घरात पाळणा हलू दे म्हणलं, मी तुझ्या चालत 5 वाऱ्या करेन. जाऊ का मग आता, लय कसा आलाय. बरोबर, जा, थकली असशील, जाऊन आराम कर. बरं. मला तर वाटतंय की ती पहिला डॉक्टर बरा होता. आता तू म्हणते त्या डॉक्टरची औषध वेगळी, पहिल्या डॉक्टरची औषध वेगळी. मला तर काय हाच आहे का सांगा बरं. अहो ती काकीची भिंती आहे का, तिने बी इथं तिथं लय दवाखाने केलं, तिला कुठेच फरक पडला नाही. पण ते बरं डॉक्टरकडे 2-3 हेलपाट्यात तिला फरक पडला. तू म्हणते तर जाऊ मग त्या डॉक्टरकडे. सकाळी लवकर जावं लागेल. झोप मग आता.
ठीक आहे. मासिक पिरियड कसे आहेत तुमचे? रेग्युलर येतात? नाही बघा, 2-3 महिन्याला येते. 2-3 महिन्याला येतात. आणि कोणत्या गोळ्यांची वगैरे ॲलर्जी वगैरे त्रास वगैरे काय? पित्ताचा त्रास? ठीक आहे, या. काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये. तर या मी एक गोळ्या तुम्हाला लिहून देतो, ते रेग्युलर चालू करा. आणि त्यासोबतच आपण तुमचे ब्लड आणि युरिन टेस्ट करून घेऊया एकदा, म्हणजे आपल्याला शंका राहणार नाही. ओके. बरं, पुढच्या महिन्याच्या 5 तारखेला जमेल तुमच्या दोघांना यायला? हो जमेल की. चालेल ना? ठीक आहे. त्याच्यानुसार मी आता गोळ्या लिहून देतो आणि राहिलेले ट्रीटमेंट आपण त्याच्यानंतर चालू करूयात. चालेल? डॉक्टर साहेब आम्हाला फरक तर पडेल ना? फरक 100% पडेल. 100% आपल्याला गुण येईल ह्याच्यामधून. ओके. खर्च किती येईल आम्हाला? खर्चाचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. आपल्या इथं स्वस्त आणि चांगल्या पद्धतीने उपचार केला जातो, त्यामुळे तुम्ही काळजी करायचं कसलंच कारण ठेवलेलं नाहीये मी. चालेल? चालेल. ओके. मॅडम, हे पेशंटचे ब्लड सॅम्पल कलेक्ट करायचे आहेत. त्यामध्ये थायरॉइड टेस्ट ही सांगितलेले आहे, WBC ही करायचे आहेत. फक्त हे त्यांचे ब्लड सॅम्पल आणि युरिन सॅम्पल कलेक्ट करून घ्या आणि त्यांना रिपोर्ट द्या. या भोसले, जाताना तेवढे गोळ्या मला दाखवून जात. ओके. होय. अहो ते नागाभाऊ आलत, तुमच्याकडे काहीतरी काम होतं ना, तुमच्याकडे लावून दिल तर आलत का? आलत. खात टाकायचा त्यांचा, सोमवारी टाकतो म्हणलं. बघ तांबे लवकर जाऊ, दवाखान्यातली गर्दी असते, जेरवाई महागारी येईल. लाडाची चुलती आली की लेकासाठी काहीतरी चांगलं चांगलं करून घेऊन. काका के काय आणलंय? भाजी आणली तुला. हरभऱ्याची भाजी. काके तुला सगळं माहिती आहे, मला काय आवडतं काय नाही ते. बघ काकीन माझ्यासाठी हरभऱ्याची भाजी आणली. काय पण नाही थोडी आणली भाजी. अरे बाबा, ती पण नाण्या खायला लागला होता, पण तुला आवडते म्हणून तेवढी तर आणली त्याच्या तावडीतनं वाचवून. बघ 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 माझ्या काकीचा किती जीव आहे माझ्यावरती. मग 8 वर्ष झालं की लग्न झाल्यापासून बघते तुम्हाला माय लेकराचं प्रेम. अगं तू 8 वर्ष झालं बघती या, काकीने मला लहानपणापासून सांभाळलंय. अगं किती काळजी करते माझी काकी. बघ ना काकी. लेकाच्या तेवढ्या आवडीचं काय आहे ते करून आणत जावा. सुनाचं कशाला पडलंय काय? तुला बी काय आवडतं सांग, तुझ्यासाठी पण आणते करून. असं द्यावा आत्या, चेष्टा केली मी. काके नाणे काय करतोय? नाण्या आता जेवण करून बँकेत गेलाय. काके जेवतो पण. जेवतो आणि खातो का? नको रे, माझा उपवास आहे. उपास आहे होय? हा. बर बसा बसा आत्या, उपास आहे ना? माझा पण उपासच आहे. आपल्या दोघीला मी चहा करते, तवर शेंगा खावा एवढ्या 2-4. द्या. ना जोडीने काय आज घरचंच खुरपान चालू केलंय.
हा बाहेर गेला नाही आज? आता घरचं मकच तण वाढलंय म्हणून म्हणलं काढावं इथलंच. होय होय. अरे काल रस्त्याने जाताना दिसला, वहिनीच्या हातात फायली होत्या, म्हणलं कुठे गेलता इचराव तरी. ते आम्ही दोघं गेलतो दवाखान्यात. तुझ्या मागचा आणि दवाखाना हटला नाही का रे? का तुला किती वेळा सांगितलं, तुझ्या मागची अडचण दवाखान्यातली नाही, महाराजाकडे चल, सगळं सोयीस्कर होते. अरे माझा नाही त्या महाराजावर विश्वास. तुला लागा किती वेळा पोटतिडकीने सांगितलेला का अण्णा तिकडे चल का. अरे तुझ्या घरात बाळगाव जर नाही खेळ तर माझं नाव दुसरं ठेवू. अरे महाराजांनी किती जणांचं भलं केलंय का. तो म्हणतोय ते बरोबर आहे, पण आम्ही ज्या डॉक्टरकडे गेलोय ना, आता त्या डॉक्टरने सांगितलं तुम्हाला 100% फरकच पडेल म्हणून. काय खरं असतं का त्या डॉक्टरचं. ते तुला रक्तगट चेक करायला सांगणार, लघवी चेक करायला सांगणार आणि असल्या तपासण्या 17 करायला सांगणार. फरक तर तुला काहीच पडणार नाही. हा तू एकदा महाराजाकडे चल, मी सांगतोय म्हणून चल का. आपण मी तुला एवढं पोटतिडकीनं सांगतोय, माझा काय फायदा आहे का त्यात? का महाराज 2 लाख रुपये देणार आहे का तू 2 लाख देणार आहे मला सांग बर. तुझ्या घरात बाळ गोपाळ खेळ म्हणजे आम्हाला तेवढंच बरं वाटलं, दुसरं काय आहे. हो वहिनी सांगा त्याला 2 शब्द. जातो मी, तुला काय सांगून थकलो मी. त्या आपाच्या इकडे जायचंय जरा, जाऊ का? होय. जरा मेडिकल मधलं जाऊन येत आहे का? तू एवढं खा, मी तुला पाणी घेऊन येते बर का.
संगीत काय झालं संगीत काय झालं तुला पोटात दुखा लागलं काय पोटात दुखा लागलं कसं काय बोलली तू नाही दुखतंय का चल दवाखान्यात जावं लागेल चल दमा नेऊ किती वर्षानं माझी खूप सजवली होते त्या आनंदात मला आभार सुद्धा टेकणं वाटायला लागलं होतं. आता नुसता अंधार समोर माझ्या नुसता अंधार. अगं एकदा खाली झालं म्हणून एवढं जीवाला लावून घेते ते होय ग. एवढ्यानं तू म्हातारी नाही झाली. देवाच्या कृपेनं परत एकदा तुझी कुस उजवणार आहे. नको काळजी करू. अगं काके अगं परवा दवाखान्यात आल्यापासून मी तिला तीच सांगतोय पण ती ऐकणच बघ. काकू मी काय म्हणतोय ह्यांच्या पाठीमागे जे लागलंय का नाही ती मांत्रिकाकडे गेल्याशिवाय निघणारच नाही. अरे ह्यांना काय भूत भीत लागले ती वय मांत्रिकाकडे जायला एवढा देव पाठीशी असताना. आता मला सांग देवाच्या दारात आपण नवस फेडायला जातो का नाही मग ह्यांच्या पाठीमागे जी बाधा लागली ती बाधा घालवायसाठी आपल्याला मांत्रिकाकडे जावंच लागणार आहे त्याशिवाय पर्यायच नाही. तर बर लय काळजी करू नको. तुला काय वाटलं ना तर या अजून तिकडं. सारखे रडत बस नको. मला नाण्याला स्वयंपाक करायचा आहे. रंगा भाऊजी तुमचं म्हणणं पटलंय मला. तसं घडायच्या आधी ती रात्री माझ्या स्वप्नात ते दोन भाऊ माझ्या बाळाला माझ्यापासून असं पडून घेऊन गेलं. अरे तसं काय नाही रे. कुत्र्याला का मांजरानं त्या दिवशी घरात बावली आणून टाकली असेल आणि हिने ती बघितली आणि दिवसभर मला तीच गोखत होती आणि तेच आलं सपनात. अरे तू तसा कसा म्हणतो अण्णा नुसत्या स्वप्नामध्ये आलेली बाहुली लेकरू खाली करते होय. तू तुझाच फाट पूर्ण करतोय बघ. बघा गडी मी तर कटाळून सांगू बघा तुम्हाला वाटेल तेव्हा सांगा मला जाऊ मग आपण महाराजाकडे.
नमस्कार महाराज. मी माझ्या गावाचा जोडीदार. तुम्हाला सांगितलं होतं ना मी जोडीदार बा. हे 7-8 वर्ष लग्न झाले पण घरात काय यांच्या लेकरोबाळ खेळ त्यांच्या माझं काय करणार तर आहे हे सगळं काढावं लागते बा. जवळच्याच माणसाने तुमच्यावर बाधा केली आहे. त्यामुळे तुम्हाला मूलबाळ वहिना गेलाय. पण महाराज कुणी तो नेमका कोण आहे हे समजण्यासाठी आपल्याला तंत्र मंत्र साधना करावी लागेल. महाराज आम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल? होय ताई, तू मध्ये म्हणली होती कुठल्या तर महाराजांकडे जायचंय, गेलतो काय? त्या महाराजाकडेच गेलते बघ दादा, त्याच्यामुळे तुझ्याकडे आलो. अगं तायडे, तुला पैसे द्यायचे नाही तर कोणाला द्यायचं? पण आता अडचणच अशी झाली, ह्या वर्षी शेतीत बी काय नाही झालं. टमाट्याचं पीक तर अक्षरशः फेल गेलं. लोकांचं देणं पाणी बी आहे, आता कोणी देणार बी नाही पैसे. मी काय म्हणतोय दाजी, जर तुम्हाला 2% 5% जर कोण देत असेल तर घ्या. तुमची नड भावा, आपण फिरू. चालतंय, बघू तसं मग. लय काळजी नका करत बसू, करता येईल काहीतरी. हा, बसा, जेवणाची तयारी झाली असेल, जेवण करू.
होय ना हा आणण्याचा चेहरा लय उदास दिसला म्हणून काय झालं विचारासाठी त्याला हाक मारली होती, पण त्याने लक्षच दिलं नाही बघ माझ्याकडे. कसले विचारत आहे काय माहिती. अगं आहे, काल ती मांत्रिकाकडे गेली होती. मांत्रिकाने काहीतरी कमी जास्त सांगितलं असेल, नाहीतर पैसे बिसे तर मागितलं असतील. त्याच्या बिच्या विचारत असेल ती. एकतर लेकरा बाळासाठी दवाखान्याला मुलकाचं पैसे गेल्यात बघ त्याचं. हो आणि स्वतःहून ते आपल्याला मागणार पण नाही. आपण देऊया त्याला. माझ्याकडे एक भरतेल काय थोडंफार 10-12 हजार रुपये निघतील. तुझ्याकडे काय असलं तर बघ. माझ्याकडं वय माझ्याकडं 20-25 हजार असतील बघ. एकदा सगळं त्याला लेकरं बाळ झालं ना, मी आजी म्हणून मी रिकामी झाले बघ. होय होय होय. आणि मी काका म्हणून. हा सुंदरला बघतो विचारून पैसे चार्जेस झाले तर बरोबर. इतकी वर्ष झालं आपण 2-4 लाख रुपये घालवलं दवाखान्याला. बघू आता महाराजाच्या कृपेनं काय झालं तर झालं. तू नको लय काळजी करू. तुझं उरकून बस, आपल्याला रानात जायचंय. आलो लगेच. गुरुजी कुठं रानात गेलता काय? हो रानात गेलतो, आज रविवार सुट्टी. चला म्हणलं चक्कर तर मारून यावं. अरे पण गाडी कुठं ठेवली? सर्व्हिसिंगला लावली आज गाडी. बरं आहे रे, प्राईट मारा जाऊ कधीतरी. रानात कुठे गेलता? ते गेलतो सुंदर नानाकडे. मग पैसे जवळ झाले का नाही? हा त्याच्यासाठी सुंदर नानाकडे झाले तर 50,000 चार्जेस. अरे मग आणि लाखभर रुपये कमी येते की. 50,000 घेऊन कुठं बसलाय? तुला ₹1 पाहिजे का नाही? होय. अरे मग लगा महाराजांनी आपल्याला आमुष्याच्या आधी करायला सांगितले. लगा आमुष्या जवळ आली आणि तू कुशाल 50,000 घेऊन बसलाय. काय करू, तुझ्याकडे बघ की काय होत असलं तर. बघा अण्णा, आता माझ्याकडे असल्यावर मी तुला बोलून देतोय वे, आधीच दिलं नसतोय. माझं तर डोकं चाललं नाही, पाहुण्याने बी काय दिलं नाही. काय करू? तुझ्याकडे ती म्हैस होती ना? हाय की. हा मग ती टाकी ऐकून. लेकरू बाळापेक्षा काय लय महत्वाचं आहे वेदी. परत म्हैस घ्यायची. करतो मग विचार. जाऊ का मग? बरं जा. अण्णा आमुष्या जवळ आली कर तेवढं मग. हा होय. पैशाची काय भानगड आहे? काय नाही, ती जवळचा जोडीदार आहे. 8-9 वर्ष झालं लग्नाला, पण लेकरू बाळ नाही. मग आपलं ओळखीचं महाराज होतं, त्यांच्याकडे नेलं होतं. महाराजांनी त्यांना उपाय सांगितलाय. आपलं नाही बाबा त्यातलं काय. हो, कशाला गरीबाला अंधश्रद्धेच्या बळी पडताय? गुरुजी तुम्हाला नाही त्यातलं काय कळत. अहो ती एक लय मोठं शास्त्र आहे. महाराजांचा त्यातला लय अभ्यास आहे. आणि मग बघा बाबा, गरीबाला गाळात घालणं कमी झालं. तसं कसं? माझा जवळचा जोडीदार आहे, तसं करेन होय मी. चला बसा. काहीतरी असतं गुरुजी तुमचं एक. विचार कर एकदा अजून. आपलं कसं सगळ्यात चांगलं व्हावं अशी एवढी भावना आहे.
आता 10-12 दिवस झालं माझ्याकडं काना डोळ्याच करते र. मग भाजी घेऊन गेलती तरी पण बोलली नाही माझ्या संग बघ. अगं आहे वहिनी आहे ना टेन्शन मध्ये असती बघ. किती जरी टेन्शन असलं ना तर ती माझ्या संग बोलल्याशिवाय राहत नाही. आणि अन्या पण तसाच करतोय. मी बोलली तर माझ्याकडे लक्षच देत नाही, निघूनच जातोय बघ. होय का? अजून मग काय झालं असेल माहितीये का, त्यांना काहीतरी गैरसमज झाला असेल आपल्याबद्दल म्हणून तसं करत असतील ते. पण आपल्या जवळच्या माणसाने जर असं केलं ना तर इथं काळजाला लागतं बघ. नाही नाही बरोबर आहे तुझं म्हणणं, मला पटतंय. आपल्या जेव्हा भावाच्या माणसाने जर असं केलं तर वाईट वाटणारच ना. बाबा तू तर म्हणे भाजी करायची नाही, हे कधी केली? मी नाही केली. मग दिली की त्या थिरडीनं. कोणी? काकी ना? तिला तर मी आईसारखं समजलं आणि ती तर कैलाशी निघाली. काय मिळेल आपलं वाटोळ करून तिला? असल्या बाईच्या हातचं तर पाणी सुद्धा प्याय नको. काय माहिती आता ह्याच्यात काय टाकून दिलं असेल तिला. उचल ती बाजी, टाक जा बाहेर. कोण? हा नाही काय कुठे गेलतेस करत? ते पाणी चालू होतं तिकडे गेलं. होय करत हे तू तुम्ही काय केलं? काय ए नाण्या नको करू दे. हा आर नको करू मग तू तर
पण काय झालं? अरे नको करू म्हणतो तर तू का अरे ऐकत का नाही तू अरे नको करू ते. अरे मला बघू दे की काय. अरे नको म्हणतो तर. अरे मग तू काय पुरलं बिरलंय का इथं? अरे तू सांगेल कळत नाही तुला. हा नको करू ते. नाही मला बघायचंय. नाही नको करू. अरे ऐक की. अरे मला बघू दे म्हणतो तर. तू सांगेल कळत की नाही. अरे मला बघू दे ना. तू काय पुरलंय का इथं? नाही करू नको. मग करू नको म्हणतो तर. अरे थांब एक मिनिट मला बघू दे. नाही उकरायचं नाही नाही मला बघू दे म्हणतोय. नाही उकरायचं नाही. मी उकरणार. तू काहीतरी केलं दिसतंय. मला बघू द्या. नाही देऊ करू दे. तुला करू देत करणारच आहे. तुला सांगतोस उकरायचं नाही बघ. काय ही काय आहे? अरे मला काय विचारतोय? तुझ्या आईला जाऊन विचार. माझ्या आईला काय विचारू? माझ्या आईला काय विचारू? अरे तुझी आई कसली तुला नाही माहिती. तुझ्या घराचं वाटोळ केलंय आणि आता आमच्या घराच्या मागे लागली येते. तुझ्या घरात वाटोळ केलंय? काय बोलतोय तू? तुला काय अक्कल बिकल आहे का नाही? हा अरे मला जी लेकर बाळ होत आहे ना त्याला तुझीच आई कारण आहे. हो तसं आईबद्दल काय बोललो का तुला सांगतो मी. काय आम्हाला मांत्रिकानं सगळं सांगितलंय की बावली इकडे दे ती पुरायची मला. नाही देणार नाही. नाण्या बावली दे म्हणतोय नाण्या. अरे बावली दे म्हणतोय नाण्या. त्याच्याशिवाय लेकर होणार नाही ती मला. मांत्रिकानं सांगितलं ती बावली. अरे दे म्हणतोय की. नाही देणार. बावली नाही देणार. दे म्हणतोय ना नाही देणार. नाही बावली दे म्हणतोय तुला. नाही देणार मी भाऊ. तू ऐकत नाही का? नाही तर जा. नाही देणार मी. अरे दे म्हणतोय बावली नाण्या. नाही देणार मी. अरे दे म्हणतोय. नाही देणार. तुला शेवटचं सांगतोय नाण्या बावली दे. मी देणारच नाही. नाण्या दे म्हणतोय. भाऊजी भाऊजी
होता का रे इथं? हो नाही नाही साहेब, नाही मी नाही. वाघमारे सर ॲम्ब्युलन्सचं काय झालं? येते सर 10 मिनिट. या चला चला. नका नेऊ साहेब त्यांना. नका नेऊ, त्यांनी काय नाही केलं साहेब. नका नेऊ त्यांना. साहेब नका नेऊ त्यांना. त्यांनी काय नाही केलं साहेब. त्यांनी काय नाही केलं. शिंदे बॉडी पोस्टमार्टमला घ्या आणि रिपोर्ट मला द्यास. थांबा तोपर्यंत.